है? ईश्वर आहे म्हणजे का आहे? आधी आत्मिक म्हणजे आधीचा आत्मा आणि आत्माचं ज्ञान म्हणजे आत्मा का आहे, परमात्मा कोणाला म्हणावं आणि कुठं आहे, कसा आहे, कुठे हातावर घेतली त्याच्याबद्दल वर्णन आहे. देव, दैव आणि माणूस आणि ईश्वर. सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे सत्य स्वरूप. आता देवाबद्दल बोलतो तुम्हाला. आता आपण प्रत्येक माणसं विष्णूचे भक्त आहे, देवीचे भक्त आहे, मारुतीचे भक्त आहे, अनेक एवढी जे पब्लिक आहे, प्रत्येक माणसाला देव आहे. कोणी कोण्या देवाला माना, पण प्रत्येक समाजामध्ये ईश्वर, पांडुरंग, देव, देव देवता, पीर का असेना, कोणतेही असो, हे सर्वांना माहीत आहे. पण याच्यामध्ये हे माझं नाही, ओम आहे. ह्यामध्ये वाक्य आहे का म्हणजे ईश्वराबद्दल बोललेलं आहे. आता तुम्हाला समजल न समजल, पण हे निंदा नाही, ही आपली परीक्षा आहे. हा जो या महात्म्यानं जे लिहिला या विषय, हा आपले एक जेवढे देव देवता आहे भारतामध्ये, जेवढे आपण पुजारी आहोत, जेवढ्या लोकांसाठी हा प्रश्न आहे. म्हणजे सर्वांसाठी आपणाला आहे. मग नंतर तुम्हाला कोणता देव भेटला, कोणता प्रसन्न झाला, मग नंतर येथे येऊन सांगा देवाबद्दल. प्रत्येक माणसाला देव देवता येतात. इथं काय म्हणलेलं आहे ना, ईश्वर म्हणजे काय? ईश्वर आहे म्हणजे काय आहे? ईश्वर म्हणजे काय? ईश्वर आहे म्हणजे काय? म्हणजे देव आहे म्हणजे का आहे? ईश्वर आहे म्हणजे का आहे? काय आहे? ईश्वराचे स्वरूप कसे आहे आणि ईश्वराचे दर्शन होते म्हणजे काय होते? आता मंदिरामध्ये चालले, रामाच्या मंदिरात चालले, देवीच्या मंदिरात चालले, कोणी घरामध्ये पूजा करायले, तुम्हाला दर्शन झालं काय? काय म्हणता ना, त्याच्याबद्दल हे म्हणायले, ईश्वर आहे म्हणजे काय, म्हणजे देव आहे म्हणजे काय आहे? रामाच्या मंदिरात चालले त्या लोकांसाठी प्रश्न आहे की मारुतीच्या लोकांसाठी प्रश्न आहे. म्हणजे मारुती बोलला का, त्याचं दर्शन झालं काय? इतका अवघड आहे. हा जर आपल्याला प्रसन्न होत नाही तर आपण आजवर आंधळेच राहिलो म्हणायला काही हरकत नाही. विचार करा, ईश्वर आहे म्हणजे काय आहे? दर्शन होते म्हणजे काय होते? कोणाला झालं काही? गेली गोष्ट आहे. मग आता तुकाराम महाराज काय म्हणला, आम्ही देवासाठी असं देव केलं, हे जाऊ द्या. आता तुकडोजीनं काय म्हणला, मला माणूस द्या, म्हणलं माणूस द्या, पण माणूस व्हावे भला. तुकडोजीनं माणूस मागला, आम्ही देवासाठी भांडणं करायला लागलो. किती चुकलं आपलं. तुकडोजीनं माणसं मागले आणि आम्ही देवासाठी झगडे करायलो. हे कोणाला दर्शन झालं म्हणलं तर कोणीच सांगन. ईश्वर कसा आहे म्हणलं तर कोणीच सांगन. म्हणजे आपलं असं समजा आम्ही की खरंच आमचं सगळं काही व्यर्थ केलं. तर माणूस का अरे म्हणाय, मी तुम्हाला माहीतच या मनानं काय म्हणला, जीव मनाला काय म्हणला, हे मना मला शरण आहे, सगळे देवधर्म सोडून दे. जीव म्हणायला मनाला तू भटकू नको, तू सगळे देव सोडून मला शरण आहे, मी तुला पापा पुण्यापासून मुक्त करतो. अरे ही गोष्ट मी सगळे काही माझे देवधर्म होते सोडून दिले आणि आत्माला शरण गेलो.
हा कृष्ण आत्माला शरण गेला, तुकडोजी आत्माला शरण गेला, मोठ्याचे भ्रम मिटले आणि स्वतः आत्मस्वरूपामध्ये मग्न झाले. ते आपणाला आठ मार्ग मिळाला आहे. त्या आठ मार्ग याचा उच्चार नाही, हे आपणाला समजणार नाही ते तुम्ही सांगता काय? आधे पंजे गेले की नाही? आता आपले आधे पंजे बुडाले की नाही? पुला तर चालूच आहे. मग हा यानं प्रश्न केला, तुझ्या माणसं मारले, मी माणसंच मारायला लागलो. तर हे आत्मा आहे. आता वाटको म्हणे आध्यात्मिक म्हणजे याचा अर्थ काय होते? आधीचा आत्मा. आध्यात्मिक म्हणजे आधीचा आत्मा आणि आत्माचं ज्ञान. म्हणजे आत्मा काय आहे, परमात्मा कोणाला म्हणावं आणि कुठं आहे, कसा आहे, हे सद्गुरु शिवाय तुम्हाला अर्थ होणार नाही. आता जे काही लोक हातात त्याला थोडं समजेल. हे काही लोकांना ऐकलेला किती घोटाळा झाला आपला. देव तर चालूच होतं, घरात रोजही होतं, पण आम्हाला त्याचं स्वरूप झालं नाही. दर्शन आम्हाला भेटलं कोणी म्हणे ना काय म्हणलं तर ते हाय म्हणून कोणीतरी म्हणावं का नाही. तर ह्या ठिकाणी आपल्या भारताला दशा झाली. काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल, तुझा देव तुझ्यापाशी परी जागा तू करासे, मी तो हा विचारा वेके शोधणे, वैन माधव याच देही पातळचे मुद्रा लावण्या लक्षे, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. हा सगळ्या संतांना आपल्या आत्मावरच हे सारा बोध झालेला आहे. आणि आता आत्माला आत्मस्वरूपाची गरज आहे. हे ध्यान करा. 9 महिने बंदाचा सूक्ष्म बैसलो किल्ल्यात, कल्पा केली महाराज केली उघडली सद. एवढे देव होत. 9 महिने आपल्या आईच्या गर्भामध्ये कोणता देव होता आपणाला सांभाळायला पिंडाला, याची ओळख आहे का? 9 महिने आपण आईच्या गर्भामध्ये राहिलो तिथं आणि काही झालं नाही. तिथं कोणता देव होता, कोणता फुलाजी बाबा होता. आता म्हणाले फुलाजी बाबा. तुम्हाला माईच्या गर्भामध्ये सांभाळायला कोण होतं हे मला समजून आलं. आणि तुकाराम बाबा मला याला जन्माचे मुळे पहावे शोधून दुःखाशी कारण जन्म घेणे. जोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाचे गीतेमध्ये कृष्णानं अर्जुनाला सांगले, हे अर्जुना आत्मज्ञान नाही सर्व व्यस्त आहे म्हणजे त्याला. म्हणजे जीवालाच म्हणजे देव, सगळे संतांना जीवाला देव म्हणले. आत्मज्ञान म्हणजे जीवाचं ज्ञान. जीव, जगत आणि ईश्वर, 3 गोष्टी. जीव, जगत, ईश्वर. जग म्हणजे हे शरीर होते आणि जीव आणि जगत आणि ईश्वर म्हणजे शरीर, जीव आणि शिव यामध्ये आहे. 3 गुणाचं शरीर बनलेलं आहे. आत्मा, शरीर आणि शिव. आता शिवाचं मंदिर आपण मंदिर बांधले आणि त्याचे शिव केले. ब्रह्मा विष्णू महेश आपल्या शरीरामध्ये आहे. सत्वगुण म्हणजे विष्णू, रजगुण म्हणजे ब्रह्मा आणि तमगुण म्हणजे शंकर. हे आमचे बाहेर मूर्ती मांडल्यामुळे आम्हाला आंधळे होऊन गेलो आपण. संतांचे या 3 गुणाला रज तम सत्व, या 3 गुणाला ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्माने उत्पत्ती करते. रजगुण म्हणजे लेकर बाळ व्हायले त्याला म्हणलेलं आहे ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा. आणि देवांना दिलं म्हणतात ना, याच जीवापासून जीव तयार झाला. जीवाला दिलं देवानं, पण आम्ही काय केलं, दुसऱ्या देवाचं नाव घेतलं. या ठिकाणी आपलं चुकलं. जीवापासून जीव तयार व्हायला लागले. स्त्री आणि पुरुष, हा पुरुषाचा जीव आहे, एक बीज आहे. आणि माय जी आपली आहे हा पृथ्वी आहे. आणि 5 तत्वापैकी जलतत्व हे पुढे, जलतत्वापासून पुढे सृष्टी झालेली आहे. आणि त्यापैकी आपण या माणसाला अधिकार आहे. आपण पाहावे आपणाशी, आपण पाहावे आपणाशी. आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विना जीवा. तुकाराम महाराज मध्ये आत्मदर्शन. याच्यातून कोणाला आता तुम्हाला सांगतो, गंगा ध्यानामध्ये स्वप्नामध्ये ईश्वर सांगतो तुम्हाला की असं काय ना. अर्जुनाला दाखवले, आता आपणाला पडायला लागलं, पण कोणा सांगलं नाही अजून. आता लक्षात करा. स्वप्न पडतात, साधू संत दिसतात, जंगल दिसते, पहाड दिसते, नद्या दिसतात, ऋषिमुनी दिसतात, गाई बैल, याला म्हणतात ईश्वर. इसको बोले ईश्वर आप सब कुछ
पूरा भोला अपने को क्या संबंध आहे? त्याला अर्जुनाला ईश्वर दाखवलं म्हणता. तुम्हाला स्वप्न पडा लागले हे बैल मेला, नवरा मेला, सरप डसला, वाघानं धरलं, म्हणजे या जीवाला अनेक जन्मापासून हा जीव चालत आलाय, किती देह सोडत आलेला आहे म्हणून याला ज्ञान आहे. आणि हे तुम्हाला जे कृष्णानं अर्जुनाला ईश्वर दाखवलं, आता ह्या गोष्टी ईश्वर रूपाच्या हातात तुम्ही पाहत आहात पण माहिती नाही आपल्याला. आणि आपलं शरीर म्हणजे कोण पाहा लागला, हे स्वप्न काऊन पडा लागले? ह्या जीवाला ज्ञान आहे. कधी नदीत पडून शरीर सुटलं असेल, वाघानं खाल्लं असेल या शरीराला, कधी घर जळालं असेल, याला पूर्ण माहिती आहे. आधी अनादी आहे. आज आपण असं वाटते की आम्ही 100 वर्षे 60 वर्षे 10 वर्षे आपण उमर याला मानलो, पण आत्माला उमर नाही. आधी अनादी जे ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात ते तेव्हापासून हा मानव जन्मलेला 4 खाणे आहे. एक धारापासून तयार झाले, एक अंड्यापासून आहे, एक बीजेपासून आहे, एक बीज निराकार. म्हणजे केळीचे गड्डे जेवढा गड्डा आहे त्याला बी नाही, पण त्याचा याप चालू आहे. अशा 4 खाणी पक्षी फक्त हे मानव श्रेष्ठ आहे. याला कोणताही हिंसा करू नका. मदना घोडू कोण्या जीवाचा मच्छर, म्हणजे कोण्या जीवावर तुम्ही अपघात करू नका. दुसऱ्याचं दुःख जाणं हे आहे धर्म भारताचा. नारळ फोडायचं नाही, दुसऱ्याचं दुःख जाणं आणि त्याला होईल तेवढी मदत करा, पण त्याला दुःखू नका, त्याला टिंगलं करू नका. कारण आपला आत्मा आपल्यामध्ये देव आहे तर सर्वांमध्ये देव आहे, ही भावना ठेवा. भावना ठेवायची, बाकी नुसतं पाहायचं नाही. ज्यानं ओळख केला हरी तो धन्य संसारी परमेश्वर, म्हणजे असा आहे. जीवाला देव म्हणले पांडुरंग निराकार निर्गुण अविनाशी अखंड अमर. जीवाला नाव सदाशिव म्हणजे सदा राहणारा आत्मा, अविनाशी म्हणजे मरण नाही. आता जीवाला कोणाला माहित नाही. मेलं मेलं जन्मलं, मेलं जन्मलं मेलं, पण हे जीव कुणालाही माहित नाही. आत्मा अमर आहे. तुम्हाला सांगतो कधीपासून आपण आलेलो आजा, आपला पणाजापासून आजा झाला, आजाच्या जीवापासून पिताजी झाला, आणि पिताजीपासून आपण झालो, आणि आपल्यापासून लेकराच्या रूपानं देव चालला पुढे. मेला काय? आजात नसताना बाप कुठून होत होता? बापच नाही तर आपण कुठून होतो? हे परंपरा. म्हणजे आत्माला मरण नाही, अमर आहे, अखंड आहे. राजाचा आणि आपल्यावर पाहून घ्या परमेश्वर जीव मेला का? अमर आहे, अखंड, त्याला मरण नाही. आणि ते जर आपण केलं, त्याला सांभाळलं, खरे ते आपले काम होते. स्वरूप मध्ये हे पाणी पडायला दिसते. गावाबाबा पाहायला लागलो आपण, असं जे स्वप्न पडतात त्याला ईश्वर दाखवला अर्जुनाला. तुम्ही पाहायला लागले. आता पण आजवर आपल्याला कोणी भेटलं नाही. तुझा देव तुझ्यापाशी पण ही जागा चुकलास, तुकाराम महाराज म्हणला. म्हणजे आत्मा आणि ध्यान मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, म्हणजे म्हणलेले काम होतात. आज माझ्या पुस्तकात लिहून आहे, हिंदी पुस्तक आहे, बामणाला लिहिलेलं आहे की फुलाजी बाबाला अष्टसिद्धी प्रसन्न आहे. आता जे काही कार्य व्हायले, जे काही कार्य व्हायला लागले ते मी नाही, ह्या दैवी शक्ती जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सपनामध्ये कोणाचं भाग्य आहे. पातंजलीमध्ये एका दिव्यानं लाखो दिवे पेटवता येते. याचा अर्थ काय होते? जे पुण्यवान असेल, कोणी भाग्यवान असेल, तसा संत जर असेल, 100 कोसार काम होते. आता माझ्यापाशी आले माणसं, बाबा सपनात आले, फलानं झालं, मग ते खरं झालं. खरं पाहिलं तुम्ही बीच आपल्या जाग्यावर आहे, मी बी आपल्या, मी जाणारा कोण आहे आणि बोलणारा कोण आहे? आत्मा. आत्माशी आत्मा जाऊन सरी काम करते. ज्योतिष रूपानं, पुन्हा कुत्र्याच्या रूपानं ईश्वर येते, साधूच्या रूपानं येते, भिकाऱ्याच्या रूपानं येईल, आणि कधी जेवण जाईल आणि कधी तुमचं काही घेऊन जाईल. म्हणून या माणसाला कोण्याही प्राण्याला दुःख देऊ नका. हे आहे भारताची संस्कृती. देव म्हणजे काय? काहीच नाही, शब्द आहे.
गीतेमध्ये 5 वेळ उत्तम पुरुष, सिद्ध पुरुष, महापुरुष म्हणजे आत्मा. आता वाटको सांगलं, कोणी साहेबांनी सांगलं की हे कृष्ण म्हणजे काय, कोण आहे. मी सर्वांमध्ये वाढतो ना, माझ्याशी पान हालत नाही. म्हणजे हा महापंचभूतापैकी कृष्ण म्हणजे आत्मा. कृष्ण मेला नाही, आपल्यामध्ये आता आहे. म्हणजे जीवाला मरण नाही, तो कृष्ण. आत्माला मरण नाही, तो विष्णू. शंकराला मरण नाही. हे 3 तत्व. पुरी सृष्टी चालली 3 तत्वावर. आणि आता हे एक पुस्तक आहे माझ्या विषयाला, ते वाडखो यानं सांगलेलं 4 युगाचं ज्ञान आहे. तसे आता मी जे म्हणालो की आपण आत्ता नाही, आणि हे सत्य आहे. मी बी आत्ता नाही, कृष्ण बी आत्ता नाही, शंकर आत्ता नाही, ब्रह्मा आत्ता नाही. सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आपण तेच माणसं, आपण ते. पण रूपात हे शरीर फेकीत आलो आणि नवे शरीर धारण करत आलो आपण. हे सत्य माझा विश्वास झाला. आज ज्ञान आहे आता ते 4 युगाचं. एक 4 युगामध्ये 10 लाख, 20 लाख, 30, 40 लाख एका युगामध्ये 4 युगामध्ये कामं झालेत. आणि प्रत्येक ग्रंथामध्ये तुम्ही घेऊन आता पाहायचं असेल तुम्हाला, आणि तुमची देखील परीक्षा होते. मी जेव्हाचा आहोत, तुम्ही तेव्हाचेच आहात. जो कृष्ण जेव्हाचा आहे तो कृष्ण तुम्ही आता तुम्हीच आहात. ही पार्वती आहे, ही लक्ष्मी आहे. कोणी मेले नाही, गेले नाही. हे कपडे जुने फेकून जात चालले आणि पुढे व्यवहार चालला. हे सत्य आहे. या तुम्हाला आता पुन्हा 4 युगाचं ज्ञान प्रत्येक ग्रंथामध्ये दाखवलं तुम्हाला. 4 युगाचं 10 लाख, 20 लाख, 40 लाख. त्या म्हणजे माझे विचार संपूर्ण निघायला लागले. आणि आता पुस्तक नवीन एक पुस्तक काढलं मी. पुस्तक हातावर घेतली आणि त्याच्याबद्दल वर्णन आहे. देव, दैव आणि माणूस आणि ईश्वर, या 4 गोष्टीचा आणि या माणसाचा काय संबंध आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून सांगतो, ते पहा, वाचा. कोणाला जर नाही समजलं चर्चा करू त्याच्या माझ्या संग या तुम्ही. विवरणार सहित आहे. जर एखादं कमी असेल काढून टाकू, नाही त्यामध्ये भरपाई करतो मी. काय सांगू, आज ते कोणी नाही. आपला भारताचा सत्यानाश झाला, स्वतःची वळख उडाली. म्हणजे आपला आत्मा कोण हे आपल्याला समजलं नाही. हे सत्य. आता हे तुम्ही मनीला घेतलंय. या एकाशी चांगले माणसं तुम्हाला प्रत्येक युगाचं ज्ञान दाखवत्या पुस्तकामध्ये. 4 युगाचं ज्ञान आहे. हे मला विश्वास आहे की मी तेव्हाच आहो. आमच्या तुकाचा पुरावा आहे. तुका कधीचा सर्वांच्या आधीचा. आणि ते मला कळालं, तुम्ही आम्ही बी तव्हाचेच. हे पण विसरलो आपण. तुका केवढा अनुरेनो थोडा, लोकड मनसाचा कशा एवढा. काय फुलाजी बाबा घेऊन बसले, काय कृष्ण. अरे तेच अवतार आहे, तुमचा तोच आत्मा आहे. जे शंकर कृष्णानं अवतार घेतले ते तुम्ही आहात. इथं गोड नाही, जात नाही, पात नाही, नाव केले. पण देव तुम्ही सगळे देव आहात. हे लक्ष्मी, पार्वती, सावित्री मेरी नाही, हीच होय तेव्हापासून. हिलाही बी पत्ता नाही. आणि ब्रह्मा विष्णू आहे, यायलाही पत्ता नाही. जरा आम्ही कोण आहोत. बस चालले कोणकडे धोपट्या घेऊन फुलं व्हायसाठी. आता तरी नका, आता तरी पुढे हाच उपदेश नका करून असा वृक्षाचा. तुम्ही आज तरुण मुलं आम्ही तुम्हाला सांगतो, ह्याचा ग्रंथ आलंय. प्रत्येक युगामध्ये माझ्या गोष्टी आहेत. आणि ग्रंथ पूर्ण झालं. माझा ग्रंथ 4 युगाचा ग्रंथ झाला आता. आणि असा लिहिले की आता खरं सांगतो तुम्हाला, ते ग्रंथ माझंच आहे. आणि तुम्ही भेद मानू नका. तुकाराम मोठा, कृष्ण मोठा, राम मोठा, आमचा बाबा तुमचा बाबा नाही. सगळे बाबे एकदाचेच आहोत. उगा भांडणं करू नका. स्वतः पहा आपण आपणाला. आपला पाहावे आपणाशी. आपला तो देव एक करून घ्यावा, ते म्हणजे आत्मा. दुसरा देव नाही. आपला देव तुम्हीच करून पाहून घ्या. पण सद्गुरु वाचून सापडे ना सोये धरावते पया गेले. सद्गुरु हा, सद्गुरु म्हणजे काय. सद्गुरु म्हणजे सत्य स्वरूप. आत्मा, त्याला डाग नाही.
मज नाही हात मज नाही पाय, मज नाही लेणे मज नाही खाणे मज नाही पिणे, पण आल्हाट फिरतो आणि सांभाळतो लहान थोर म्हणजे आत्मा. आत्माला जात नाही म्हणजे कोणाचा मच्छर नाही. गुहामध्ये किडा आहे त्यामध्ये पुतळ्यामध्ये जो कृष्ण आहे. आपण फक्त आपली जीवाची ओळख उडाली, बाकी काहीच नाही. भारताची संस्कृती आज भेटली, कोणी घेऊन या, तुम्ही किती ग्रंथ आणणार तुम्ही, सर्व आपण शंकर कृष्ण पार्वती जो म्हणता लक्ष्मी, हे तुम्ही आम्ही तेच आहोत. आणि अनेक चांगलं बसून सने तुम्ही आपली ओळख करून घ्या. नक्की तुम्हाला तुमच्या आत्माचं दर्शन होते. भयाला लागलं पण माहित नाही. ईश्वर रूप दाखवलं कृष्णानं अर्जुनाला, ईश्वर रूप दाखवलं, पालथा पडला, इथे पालथे पडाले जातात पण माहित नाही. आता पालथे पडाले आणि नेते नेते मास्तर, नेते म्हणजे काय, आता माणसं लढा लागली झालं. म्हणजे आत्मा काय करायला, काय करू आता. हा नेती शब्द, हे शब्द समजणं कठीण आहे. नेते म्हणजे आम्हाला देवाचा पत्ता लागला नाही आणि आत्मा मुकाच बसा लागला. मी बी तुकाराम बाबा देव पाहायचे गेलो, मला मीच देव झालो. मी बी फिरलो भारत फिरला, इकडं तिकडं सगळं केलं आणि माझ्या देव भेटला. माझ्यात आहे तर तुमच्यामध्ये संपूर्ण आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या पायात देव आहे, तुमच्या पायात देव आहे. माझ्या डोळ्यात देव आहे, कर्पादृष्टी बाबा आमच्याकडे पाहिलं की आमचा उद्धार होते म्हणून. तुमच्या बी डोळ्यामध्ये आहे. ईश्वरामध्ये आपण आहो, आपल्यामध्ये ईश्वर आहे. म्हणजे ईश्वर म्हणजे जीव माझ्यात आहे, तुमच्यात आहे, त्यात आहे, यात आहे, कुत्र्यात आहे, झाडात आहे. कुणकडे पहा, जिकडे पाहावे तिकडे मुरारी म्हणजे कृष्णच कृष्ण. माझे देव असाच आहे, माझी देवी अशीच आहे. हिच्याच पोटी जन्मलो, हीच देवी आहे, हेच आकाश आहे, हे पृथ्वी आहे. जशी जमीन आहे आणि बी टाकलं पाणी पडलं की निघालं, तसं माता पिता तिसरा हे बी, ही ज्वारी निघालेली. ही माता आहे, पृथ्वी आहे, पिता आहे, बीज आहे आणि इथं सगळं काही आहे. पाणी जमीन हे पाहिजे माल निघालाय. अनेक महिन्याला एक मी विचार केला, जन्म मरण हे प्रत्येकाला. जन्म आला ते मरण आहे, मरणार. आणि जन्म आला त्याला संसार आहे, किडामुगीला संसार आहे. आपणाला नको काय, आपणाला बी आलाच असं हेच करावंच लागते. ह्या दोन्ही गोष्टी सोडून द्या. हे जवानपण आहे, त्यामध्ये संसाराचं काम करा तुम्ही. आणि अनेक 40 वर्षामध्ये हा परमार्थाचं काम करता येते. प्रत्येकाला आपल्या आत्माला ओळखता येते. आता तुम्ही पहा, कोणी महिनाभर जर इथं बसायला ध्यानाला तर शक्ती लागायला लागली, केवढं नवल आहे. आणि हेच आपण पाहावे आपणाशी, म्हणजे आपल्या आत्मामध्ये लीन व्हायचं. याला समाधी म्हणजे कोणी समाधान म्हणलं. कुठं ईश्वरात आहे, हे सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे. कोणी आता नाही, कोणी कालचा नाही. फुलाचे बाबा म्हणत बसू नका. तुमची ओळख आहे, तुम्हाला काय विचारायचे विचारून घ्या आणि देवाबद्दल झगडे करू नका. निकल अज्ञानपण आहे. एका जीवाच्या पलकार ईश्वर नाही. मूळ साधू संतांना आपल्या माझा देव आहे, तुमच्या देव आहे, बकऱ्यात आहे, कोंबड्यात आहे. मूळ खाऊ नका याचा अर्थ एवढ्यासाठी. या माणसाला हे बगीचा आहे, ह्या बगीच्यामध्ये आपल्याला जतन करायसाठी माणसाला लावले. आज सरकार जनावर पोसायला लागला, जंगलात आली डुकरं मारू दे नव्हतं. आपल्या भारताची संस्कृती ऋषी म्हणीची झाडं लावायला लागला, पाणी द्यावं लागला. आणि मथाऱ्या कोथाऱ्या सरकार आज लेकरा पोषणात पण सरकार पोसायला लागला. बाईच्या बाळातपणापर्यंत लग्नापर्यंत सरकार पैसा पुरवा लागला. कोण्या देवाची सोय करायला लागला. या रोडा कोण्या देवानं टाकल्या सांगा, घर कोण्या देवानं दिले तुम्हाला, आणि पोळी कोण्या देवाच्या कोण्या देवाला द्यायला लागली. हे सांगा ना, तुमचा व्यवहार या माणसाचा पूर्ण सांगा.
बोला, राहू द्या देऊ तिकडं. समान या माणसाला पुन्हा संघ आहे. किती आम्ही पागल झालो. सगळ्यात आहे पोलीस ठाणा आहे. हे आला काय घरी कधी ते दुसरा देव कोणाचा सोडवायला न्याय करायसाठी याच्याशिवाय या देवाच्या पलकड कोणी आला काय घरी. भांडण झाली तर कोणाचं भांडण मिटवलं का या देवानं मिटवलं. आखर पिऊन गेला दणके देते हे देव. म्हणजे बा तुला दारू पिऊन राहिला पुन्हा नाही पिशे तर आता सोडतो. मग त्याचा हे देव तुमचा देव काय काम करायला सांगा. इतक्या माणसं असणं वडील झाले. कोणीतरी सांगा कोणाचं भांडण मिटवलं का. मग हे देव आहे कुठं आता. हेच आहे देव आहे म्हणजे काय आहे. दर्शन होते म्हणजे काय होते हेच आहे. तुम्हाला बोलायच नाही. कृष्णाचा बालकृष्णानंदा घरी आनंद नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. कृष्णाचा कालाचा है. या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे म्हणजे ध्यान. हा कृष्णाचं आता इथं आपलं काला चालू आहे. नव इंद्रियाचा काला करायचा कृष्णानं. नव इंद्रियाचा काला केला आणि दहीहंडी हे फोडली. ही दशद्वार असले दहीहंडी ये हंडी फोडा. ये हंडी ने कृष्णाने ये हंडी फोडा. येंड्या पेंड्या सुदाम गर्व अभिमान कपट हे तीन पोहर काला कृष्णाचा. येंड्या पेंड्या सुद्धा तीन मुलं संग राहणारे आणि दह्याची चोरी करत होता त्यानं. या तीन पोहराच्या खांद्यावर उभा राहून आज कृष्णानं दही हंडी फोडली. म्हणजे 17वी जीवन म्हणतात त्याला. अमृत पार म्हणते कोणी हे समजल का आता. पण समजून देणं माझं काम आहे. ही दही हंडी फोडली हे मडक्याची नाही. आणि त्यावेळेला हे भजन केलेले. या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा म्हणजे ध्यान समाधीला जायली. हे गोकुळीचं सुख. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे म्हणजे हे मन जे आहे इंद्रिय आपले पुरे कृष्णानं. कृष्णामध्ये आत्मा मी सर्वामध्ये आहो म्हणलेला हे काला शिव काला केला. आणि आता आपल्याला भेटलेले आपणाला हे ध्यान. येद्या पेंड्या सुदाम नर नारी. नर नारी म्हणजे गर्व अभिमान कपट कल्पना वासना मोह लोभ ह्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदा. आता ज्या करायला येतं हे काला केला कृष्णानं. आणि ते आज आपला काला आहे.